नमस्कार नमस्कार नमस्कार. आज आपण आहोत नदीची जिल्हा परिषद शाळा नदीची वाडी, तालुका शहापूर या ठिकाणी. आज या ठिकाणचं भाग्य म्हणजे माऊली ग्रुप ऑफ डोंबिवलीचे शरदत्त कोलारकर आणि मधुश्री मॅडम या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं आम्ही नदीच्या वाडीतर्फे स्वागत करतो. या ठिकाणी आपण पाहू शकता महिला माझ्यासोबत आहेत या गावातील, ज्यांना आपल्या प्रगतीसाठी काही करायचं आहे, आर्थिक विकास, शैक्षणिक विकासासाठी, आणि त्यासाठी आपण खास आमंत्रित केलेलं आहे कोलारकर साहेबांना. तर आपण पहिल्यांदा महिलांकडे जाऊन त्यांना जाणून घेऊया त्यांना काय करता येईल आपल्या त्यांच्या आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी. तुला काय वाटतं, आपण का तुमची आर्थिक प्रगती झाली पाहिजे म्हणजे तुमच्याकडे पैसा आला पाहिजे, त्यासाठी काय करायला पाहिजे असं काय वाटतं तुला? बोल ना, लाजू नको. आम्हाला काम भेटलं पाहिजे. काय कोणत्या प्रकारचं काम कराल तुम्ही इथे? आपल्या गावात राहून तुम्हाला पैसे मिळतील अशी कोणती कामं तुम्ही करू शकता? काय करता येईल तुला? काय वाटतंय? काय असं काय वस्तू पॅकिंग करायला भेटल्या तरी जमेल. अजून काय करता येईल? अजून वस्तू पॅकिंग आणि म्हणजे तुमचा रोजगार चालू होईल या निमित्ताने, कारण आपण हे केलंय मोखाड्यामध्ये मगर सरांबरोबर, त्यांना माहिती आहे. म्हणून आम्ही आलो इकडे की तुमचा रोजगार, तुमच्या मुलांना हातभार लागेल, आर्थिक थोडे पैसे जास्त मिळतील, त्यासाठी वस्तू पॅकिंग बरोबर बोलले तुम्ही. ओपनली बोला तुम्ही. तसेच ना, कारण की सगळ्या घरातच बसून असतात, त्यापेक्षा काय असं चालू केला तर सगळ्या घरातल्यांना पण बरा वाटेल ना. कुठं काम नको करायला, काय नको, बिझनेस, स्वतःचा बिझनेस चालू होईल. राईट. मग याच्यासाठी एक वस्तू पॅकिंग झालं, अजून काही तुमच्या डोक्यात आहे? तुमच्याकडे हे आहे, कोंबड्या आहेत? नाही. अच्छा, नाहीये. सिलाई मशीन किंवा आरी वर्क? सिलाई मशीन नाही, माझा एकच आहे का मला सिलाई मशीनच पाहिजे. कारण दुसऱ्यांच्या इथून हाणायला आपण स्वतःच आपल्या येताना कपडे शिवता आपल्याला. पण मग शिलाई मशीननी स्वतःचे कपडे नाही, बाकीच्या पण केलं तर रोजगार चालू होईल. पण या वस्तीत किंवा आसपास तुम्हाला ऑर्डर्स मिळतील? जर भेटल्या तर भेटतात ना, जर कोणाला पाहिजे असतील तर घेतात. पण मग आता तुम्हाला शिलाई मशीनचे कपडे किंवा काही घ्यायला, तुम्ही म्हणजे ब्लाऊज असेल, हे असेल, तुम्ही कुठे जातात? गावात जातो. शेरेला शेऱ्याला जातो. पण मग तुम्हाला वाटतं का शिलाई मशीन तुमच्या, जर तुम्हाला दिली शिलाई मशीन तर तुमच्या आपल्या नदीची वाडी पाड्यातच तुम्हाला ऑर्डर्स मिळतील ब्लाऊजचे? ज्याला द्यायचं असतील ते देतात, नाहीतर ते गावात जातील. अच्छा, ओके, ठीक आहे. आणि अजून काय आयडिया तुम्हाला? नाही, फक्त आयडिया सांगा, आपण विचार करू आणि त्यावर काम करू शकतो. पण तुम्हाला प्रॉब्लेम काय तुम्ही सांगितलं पाहिजे ना असं. तर एक या ठिकाणी कोंबडी पालन आणि बकरी पालन करता येईल किंवा दूध धंदा? आपल्याकडे गवत आहे, पाणी जवळ आहे. नाही, दूध धंदा नको? बकऱ्यांचा पण नाही जमणार. बकऱ्या आमच्या घरातच आहेत. अच्छा, कोंबडी पालन? त्यांच्याकडे कोंबडी नाही म्हणतो ना. कोंबडी नाही. पण जर 1-2 कोंबड्या तुम्हाला दिल्या तर तुम्ही त्याचं कुक्कुट पालन करू शकता, ट्रेनिंग चांगलं दिलं तर. आता घरातले काय सांगतात तर घरात. अच्छा, बरं, ठीक आहे, चालेल.